बिहारचा विजय हा भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा आहे। देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची सुरुवात आहे। ही सुरुवात नरेंद्र मोदींनी केलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली आहे। गेल्या 11 वर्षात या देशाला कोणतं योगदान दिलं हे सांगण्यासारखं त्यांच्याजवळ काही नाही। केवळ काँग्रेस पक्षावर शेलक्या भाषेत टीका करून भागणार नाही, तर त्यांनी प्रत्येक विजयागणित आपलं कशा पद्धतीने आपण काम केलं आणि लोकांनी का आपल्याला मतदान केलं हे समजून सांगितलं पाहिजे। मात्र हा विजय त्यांचा नसून हा निवडणूक आयोगाचा आहे आणि करिता आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत। या सर्व एकंदरीत पार्श्वभूमीवर देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची एक सुरुवात नरेंद्र मोदींनी केलेली आहे। याचं देखील भान त्यांनी ठेवावं। इतिहास जो आहे हा इतिहास कोणालाही माफ करत नसतो आणि कोणत्याही माणसाचे योगदान हा इतिहास विसरत नसतो। मनमोहन सिंग काहीच बोलत नव्हते, मात्र भारताला सक्षमतेने उभं करण्याकरता डॉक्टर मनमोहन सिंग यांची इतिहासाला नोंद घेणं भाग आहे आणि या देशाचं वाटोळं करण्याच्या अनुषंगानं पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव दुर्दैवाने येणाऱ्या काळात अधोरेखित होईल।